नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि या नावाभोवतीच महाराष्ट्रात गेली अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे की तिथल्या या एका हलगर्जीपणामुळं तनिषा भिसे या व्यक्तीला योग्य वेळी आणि योग्य वेळेत उपचार न मिळाल्यानं तिचा मृत्यू झाला. आज अर्थातच तिची जुळी मुलं ही आई विना या जगामध्ये त्यांना जगावं लागणार आहे, हे तर वास्तव आहे. पण महत्वाचा मुद्दा हाच आहे की तनिषा भिसे यांचा मृत्यू दीनानाथ मंगेशकर मध्ये झाला का? तर नाही. त्यांना मुलं झाली ही सूर्या हॉस्पिटलमध्ये वाकडच्या, आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला हा मणिपाल हॉस्पिटलमध्ये. दीनानाथ मधून त्या बाहेर पडल्या, ससूनमध्ये गेल्या, मग सूर्या हॉस्पिटलला गेल्या, मग मणिपालला गेल्या. अर्थात नातेवाईकांनी साहजिकच आपला रुग्ण वाचावा, त्याचा जीव वाचावा यासाठी हे सगळे प्रयत्न केले. पण या दरम्यान दीनानाथ मध्ये आल्यापासून ते दीनानाथ मधून जाईपर्यंतच्या काळामध्ये जे काही घडलं त्याच्यावरून संपूर्ण महाराष्ट्रात वादंग उठला आणि एका डॉक्टरांचं नाव समोर आलं, ते म्हणजे डॉक्टर सुश्रुत घैसास. अर्थात डॉक्टर सुश्रुत घैसास हे महाराष्ट्राला नवीन आहेत का? तर नाही. सुश्रुत घैसास हे फेटल मेडिसिन मधले सर्वोत्कृष्ट, अत्यंत प्रसिद्ध असे डॉक्टर आहेत. शिवाय प्रसूती तज्ज्ञ आहेत, स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. त्यांचं कुटुंबच मुळात सगळे डॉक्टरांनीच भरलेलं आहे. वडील डॉक्टर, आई देखील डॉक्टर आहे. पण प्रश्न हा उरतो की त्यांच्या चुकीमुळं का, त्यांच्या हलगर्जीपणामुळं का, त्यांनी केलेल्या दिरंगाईमुळं तनिषा भिसे यांना मृत्यूला सामोरं जावं लागलं? त्याचे अहवाल आजही समोर येत आहेत. अजूनही ससूनचा आलेला अहवाल संदिग्ध आहे. कळतच नाहीये की घैसासांवर कारवाई होणार की नाही होणार. आता हे सगळं ऑथेंटिकली कायदेशीर दृष्ट्या न्यायाच्या बाजूनी सुरू असताना लोकांनी मात्र दीनानाथ मध्ये जाऊन आणि काही पक्षांनी आपली एक ताकद लावण्याचा किंवा आपला एक त्या ठिकाणी जोर लावण्याचा प्रयत्न करून जवळपास 25-30 संघटनांनी त्या ठिकाणी आंदोलनं केली. इतकंच नव्हे तर ज्यांचा या प्रकरणाशी काही संबंध नाही त्याच घैसासांच्या वडिलांच्या हॉस्पिटलवर देखील हल्ला केला. आता या सगळ्या प्रकरणानंतर महाराष्ट्रात वातावरण तापलंय. ही झाली एक बाजू. आता महत्वाचं मी मूळ मुद्द्यावर येतो. खरं तर मरणाऱ्याला आणि त्याला मारणाऱ्याला जशी जात नसते, तशीच वाचणाऱ्याला आणि त्याला वाचवणाऱ्याला देखील जात नसते. पेशंट हा डॉक्टरकडे जात बघून उपचाराकडे जात नसतो आणि डॉक्टर हा पेशंटवर त्याची जात बघून त्याच्यावर उपचार करत नसतो. हे नातं अत्यंत जिव्हाळ्याचं असतं, कारण की तीच एकमेव व्यक्ती असते जिथं मला काय त्रास झालाय हे तो सांगत असतो. आज याच अत्यंत नाजूक वळणावर पोहोचलेलो असताना आपण खरं म्हणजे सौदार्यानं या संदर्भात विचार करायला हवा. जातीपातीच्या पलीकडे जाऊन विचार करायला हवा. म्हणून माझं आजचं लाईव्हच आहे, पेशंट डॉक्टरचं नातं जातीच्याही पलीकडचं. आणि अशा वेळी एक सामाजिक कार्यकर्त्या अनघा घैसास म्हणून ज्यांचं नाव महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, अर्थातच त्या त्यांच्या पद्धतीने सामाजिक कार्य करत असतातच, पण ज्यावेळी एखाद्या कुठल्या तरी विशिष्ट समाजाला धरून, एखाद्या कुठल्या तरी विशिष्ट जातीला धरून टार्गेट केलं जातं ना, तेव्हा मात्र मग कुठे ना कुठेतरी माणसाची उद्विग्नता बाहेर पडते. आणि त्यातूनच त्यांनी एक बेधडकपणे फेसबुकवर पोस्ट केली आणि त्या पोस्टला असा काही वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला गेला की आज त्यांना एका विशिष्ट समाजाकडून आणि धर्माकडून धमक्या याव्यात, हे तर आणखीनच विचित्र आहे. त्यामुळं जातीभेदाच्या पलीकडच्या भिंती पाडून एकत्र येण्याचा जो माणुसकीचा धर्म आहे तो सांभाळण्यासाठीच मी हे लाईव्ह करतोय. आणि थेट आणि भेट जी आता तुम्हाला मी घडून आणतोय ती त्याच अनघा घैसास यांची. तुमचं या टॉप न्यूज मराठीवर हार्दिक स्वागत. माझं विश्लेषण थोडं लांबलं, पण हे विश्लेषण समजून सांगणं फार गरजेचं होतं, कारण की तुम्हाला मी आता ज्या नाजूक वळणावर, ज्या नाजूक स्टेजवर मी आता इथं आणलंय ते संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. त्यामुळे महाराष्ट्राला पहिल्यांदा भूमिका क्लिअर व्हायला पाहिजे. अगदी बरोबर. बर, आता मी थेट तुमच्या पोस्टवर येतो आणि मग आपण त्याच्यावर विश्लेषण करूया. बिलकुल. आपली पहिली पोस्ट होती
नंतर तुम्ही ती डिलीट केलीत, का डिलीट केलीत याचंही उत्तर तुम्ही देणार आहात. नंतर तुम्ही दुसरी केलीत. आता पहिली पोस्ट, डॉक्टर सुश्रुत घैसास पूर्णतः निर्दोष, IMA. इंडियन मेडिकल असोसिएशननं एक रिपोर्ट दिला की डॉक्टर सुश्रुत घैसास हे पूर्णपणे निर्दोष आहेत. हे तुमचं पहिलं वाक्य. नंतर तुम्ही म्हणालात की असा, म्हणजे तुमचा तर्क की असा जर निर्दोष असा रिपोर्ट आला असेल तर मग आता पेशंटच्या कुटुंबाला, नालायक मीडियाला व अर्धवट ज्ञानानी, ब्राह्मण द्वेषानं जातीय रंग देणाऱ्या सर्व लोकांच्या तोंडात शेण घाला. तुम्ही स्पेसिफिक म्हटलेलं आहे ज्यांनी याला विरोध केलाय. सर्वांना, आता या सर्वांना एकच शिक्षा. या सर्वांना म्हणजे कोणाला? ज्यांनी सुश्रुत घैसासांवर ठपका ठेवला पण IMAने त्यांना निर्दोष सोडलं. बरोबर. यापुढे ट्रीटमेंटसाठी रिझर्वेशन मधल्या डॉक्टरांकडेच जायचं. ही तुमची पोस्ट पडली, प्रचंड व्हायरल झाली. खूप काही त्याच्यावर तुम्हाला देखील फोन आलेत, धमक्या देखील आल्यात असं मला कळालेलं आहे. आणि या सगळ्या माध्यमातून तुम्हाला व्यक्त व्हायचं होतं. मग तुम्ही ती पोस्ट डिलीट करून खालच्या 2 ओळी चेंज केल्यात आणि त्यामध्ये एक बदल केला. तो बदल ऐकवतो आणि मग तुमच्या भूमिकेला आपण सुरुवात करू. डॉक्टर सुश्रुत घैसास पूर्णतः निर्दोष, IMA. आता पेशंटच्या कुटुंबाला, नालायक मीडियाला व अर्धवट ज्ञानानी, ब्राह्मण द्वेषानी, जातीय रंग देणाऱ्या सर्वांच्या तोंडात शेण घाला व यापुढे ट्रीटमेंटसाठी आपल्या जातीतल्या डॉक्टरकडे जा व तिथेच तोडफोड करा. करेक्ट. आता माझं वाचन संपलंय, बोलणं तुमचं. सगळ्यात पहिलं, ही जी पोस्ट मी लिहिली आहे, ही पोस्ट वर्षानुवर्षाच्या ज्या घटना, हॉस्पिटल फोडण्याच्या, आणि या सगळ्या, मुंबईला सुद्धा एक मोठं हॉस्पिटल फोडलं, अशा कित्येक घटना बघून चिडून रागाने, आणि मी तेच म्हणतेय जे मला म्हणायचं आहे, याच्यात कुठेही लपवण्याचा किंवा काही करण्याचा अभिनिवेश माझा नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, मी पोस्ट डिलीट नाही केलेली, मी पोस्ट एडिट केली. ती कशा करता? तुम्ही बघा, पोस्ट, मूळ पोस्ट आणि नंतर केलेली पोस्ट, याच्यामध्ये बराच वेळ गेलेला आहे. या मधल्या काळात मला प्रचंड धमक्या आल्या. मी धमक्यांना घाबरून नाही पोस्ट डिलीट केली, मी कुणालाच घाबरत नाही. पण त्याच्यामध्ये मुसलमान लोकांनी उडी मारली. तुम्ही माझ्या पोस्ट बघा, त्याच्यामध्ये बहुजन समाज तुमच्या ब्राह्मणांबरोबर नाही. म्हणजे इथे मुसलमान लोकांनी काड्या घालायला सुरुवात केली हिंदू समाजामध्ये. माझी पोस्ट वाचून त्यांना ती एक अपॉर्च्युनिटी आहे असं वाटलं की या बाईंनी लिहिलंय तर आता आपण ब्राह्मणांपासनं किंवा सवर्ण आणि बहुजन असं परत वेगळं करू, जे आपण कुणीच मानत नाही. माझ्याकडे अयोध्या राम मंदिरातल्या रामाचा वस्त्र विणण्याची जबाबदारी, आज ती जबाबदारी मी एकटी पूर्ण करू शकले असते. पण मला असं वाटलं की ते धागे जर लाखो लोकांनी, सर्व हिंदू 18 पगड जातीने एकत्र येऊन जर विणले तर रामाकरता ते सर्व जातींचं असं मिळून एक सुंदर हिंदू धर्माचा, सनातन धर्माचं वस्त्र तयार होईल आणि ते वस्त्र रामरायाला नेसायला नक्की आवडेल. आणि म्हणून मी 13 दिवसाचा कार्यक्रम पुण्यात केला, 2 धागे श्रीराम केली आहे. हे सांगण्याचा उद्देशच हा आहे की 18 पगड हिंदू जाती एकत्र याव्या, याच्या करताच मी काम करते. त्याच्यामध्ये तुम्हाला ओळखता येणार नाही की ब्राह्मणांनी कुठले धागे विणले, दलितांनी कुठले विणले, क्षत्रियांनी कुठले विणले. मी माझ्या सगळ्या पोस्टमध्ये म्हणते की उभ्या धाग्याला ओत म्हणतात संस्कृतमध्ये आणि आडवा धागा प्रोत. ओत प्रोत, प्रेमाचे, विश्वासाचे धागे सर्व जातींचे त्या वस्त्रामध्ये विणले गेले आणि रामरायांनी ते वस्त्र नेसलं. आता एक गोष्ट मला सांगा, मला जर ते 2 दिवसात करता येण्यासारखं काम आहे, ते एवढा सगळा मी उपदेव्याप का केला? त्यामुळे माझा हेतू सांगावा याच्याकरता हे उदाहरण देते. ज्याला पटणार नाही त्यांनी सोडून द्या. दुसरी महत्वाची गोष्ट, ही केस जेव्हा घडली तर मला जे माहिती आहे, मी ज्या डॉक्टर्सशी बोलले त्याच्यावरनं मी सांगते आणि त्याप्रमाणेच IMAने शेवटी त्यांना क्लीन चिट दिली आहे. मला खात्री आहे ससूनची पण येईल. याचं कारण डॉक्टर सुश्रुत घैसासांबद्दल सांगते. डॉक्टर सुश्रुत घैसासांचे वडील डॉक्टर दिलीप घैसास, माझे काका डॉक्टर सुरेश घैसास ENT सर्जन होते. त्यांचे खूप जवळचे मित्र पूर्वीपासून, आणि या दोन्ही डॉक्टर्सनी हजारो ऑपरेशन्स गरीब लोकांची फुकट केलेली मी लहानपणापासून माझ्या डोळ्यांनी पाहिली. त्यामुळे मला ही पिढी आणि हे घैसास लोक काय आहेत हे पूर्णतः माहिती आहे. दुसरी गोष्ट, डॉक्टर सुश्रुत घैसास हे लंडनला उत्तम प्रॅक्टिस चाललेली असताना ती सोडून देशात सेवा करायला म्हणून भारतात आले. अशा डॉक्टरला, आणि याच डॉक्टरकडे या जी पेशंट दुर्दैवाने गेल्या
त्या पेशंटचं पहिलं ओव्हरीजचं ऑपरेशन कॅन्सरचं याच हॉस्पिटलला याच डॉक्टरांनी फुकट केलेलं आहे यापूर्वी. याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट, कुठल्याही हॉस्पिटलमध्ये, आज माझा सुद्धा काही दिवसांपूर्वी दुर्दैवाने मावस भाऊ गेला, आम्ही त्याला ऍडमिट केलं, त्यावेळी पहिले काही डिपॉझिट केलीच आम्ही अमाऊंट. इथं कुणाला, त्यांचाही शेवटी खर्च आहे, धर्मादाय म्हणजे फुकट नाहीये सगळ्यांना. तर तिथेही आम्ही काही रक्कम जेवढी, तर त्यांना सुद्धा हे सांगण्यात आलं होतं, जेवढे आहेत तेवढे भरा, पण पैसे कमी करण्याचा अधिकार माझ्याकडे नाही, तुम्ही डॉक्टर केळकरांशी बोला. डॉक्टर केळकर ऑपरेशन थिएटरमध्ये होते, जे मला समजलंय त्यांच्याशी बोलून. ते ऑपरेशन थिएटरमधनं ऑपरेशन टाकून बाहेर येतील का, ही बाई काही इमर्जन्सी म्हणून गेलेली नव्हती. आज IVF मार्फत तिने प्रेग्नन्सी तिला करण्यात आलेली होती. हे करू नये हे डॉक्टर घैसासांनी पूर्वीच वॉर्निंग दिलेली होती की प्रेग्नन्सी नको, ओव्हरीज काढलेल्या आहेत, कुठल्याही पेशंटच्या अंतर्गत ह्या गोष्टी समोर येऊ नयेत. पण ज्या पद्धतीने वाभाडे काढले गेले डॉक्टरांचे, तर नैसर्गिकरित्या सगळ्याच परिस्थितीचे वाभाडे काढले जाणार, याच्यामध्ये काही चुकीचं काही नाहीये. म्हणजे त्या नवऱ्यानी त्या स्त्रीला तिच्या स्वतःच्या ओव्हरीज नसताना दुसऱ्या स्त्रीच्या बिजांड तिच्या शरीरामध्ये देऊन आज स्वतःचं मूल जन्माला घालण्याचा अट्टहास केला. आज त्या नवऱ्यावरच सगळ्यात पहिला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, असं एक स्त्री म्हणून माझं मत आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, डॉक्टर घैसासांनी ट्रीटमेंट करणार नाही असं कुठेही लेखी दिलेलं नाही. त्यांनी असं सांगितलं की अधिकार माझा नाही, अंदाजे एवढं ते किती खर्च येईल असं डॉक्टर साधारण आम्ही पेशंट विचारतो, आम्ही विचारतो. तर त्यांनी सांगितलं एवढे इतके ICU आहे, बऱ्याच गोष्टी, ती बाळ ट्विन्स आहेत, या सगळ्याचा खर्च, माझी स्वतःची मुलगी जेव्हा जन्मली तेव्हा मला डायबिटीस असल्यामुळे तिला काही कॉम्प्लिकेशन्स होती, तर तो खर्च किती आला होता मला माहिती आहे. त्यामुळे या सगळ्याचा खर्चाचा पूर्ण अंदाज मला आहे. तिच्या तर कॉम्प्लिकेशन्स, भिसे ताईंच्या खूप जास्त कॉम्प्लिकेशन्स होत्या, त्यामुळे हा खर्च येणं अपेक्षित आहे. तर त्यांनी काय असं नव्हतं सांगितलं की तुम्ही बिलकुल आम्ही करणारच नाही ट्रीटमेंट, फक्त तो अधिकार माझा नाही, डॉक्टर केळकरांचा आहे. आणि डॉक्टर केळकर ऑपरेशन थिएटरमधनं बाहेर येईपर्यंत थांबा, एवढंच त्यांना जो वेळ लागला तो त्याच्यामुळे लागला. आणि तेवढ्या वेळात पेशंटला घेऊन हे लोक निघून गेले. त्याच्यानंतर डॉक्टर घैसासांनी परत फोन केला, हा माणसाने फोन नाही उचलला. या सगळ्या परिस्थितीमध्ये डॉक्टर घैसासांचा दोष काय आहे हे मला सांगावं. नक्की. आता आपण काही जसं तुम्ही नाही, मी माझ्या पोस्टकडे फक्त येते, तुम्ही जो प्रश्न विचारला याच्यामध्ये, या सगळ्या याच्यात ना आपल्या समाजाला अर्धवट माहितीनी भरा 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 घाणेरडं व्यक्त होण्याची एक सवय लागली. आज तुम्ही कुणाचाही, काय असतं माहितीये का, एखाद्या माणसाला आपलं करिअर घडवायला, नाव कमवायला खूप कष्ट आणि खूप काळ लागतो. आज नाव घालवायला आपल्याला एक घटना, 1 मिनिट पुरतं. आज डॉक्टर सुश्रुत घैसासांसारख्या किंवा डॉक्टर केळकरांसारख्या सच्छील लोकांना बदनाम करायला या लोकांनी काहीच कमी ठेवलं नाही. एका मिनिटात तुम्ही न्यायाधीश झालात आणि समाजानेच न्याय देऊन टाकलं, जेव्हा नक्की काय घडलं हे कुणाला काही माहित नव्हतं. इंदिरा IVF, ते तितकेच दोषी आहेत, तर बायकोचा, त्या बाईचा नवरा तितकाच दोषी आहे, कुटुंबीय तितकंच दोषी आहे. यांच्याबद्दल मी पहिली पोस्ट लिहिली होती, त्याच्यावर माझ्यावरच उलट या सगळ्या लोकांनी केलं की डॉक्टर घैसास तुम्ही ब्राह्मण आहात, तुम्ही पण घैसास आहात, म्हणून तुम्ही त्यांच्यावर पांघरुण घालताय, म्हणून ही पोस्ट लिहिली आहे. याला काही अर्थ नाहीये. म्हणजे मी घैसास आहे, मी ब्राह्मण आहे, म्हणून मी या घैसासांना वाचवतेय, तर तिच्या नवऱ्याचा दोष नाहीये, तिच्यावर तुम्ही पांघरुण घालाल त्या माणसावर. म्हणजे हे सगळं बघता एक उद्वेग मनामध्ये निर्माण होतो. दुसरी गोष्ट, डॉक्टर केळकर, डॉक्टर जोग, डॉक्टर जोशी, घैसास हे सगळे ब्राह्मण आहेत आणि हे भिसे आहेत, म्हणून यांनी अशी ट्रीटमेंट दिली. आज माझ्याकडे काम करणाऱ्या रुक्मिणी नावाच्या बाईला तुम्हाला आवश्यकता पडली तर मी तिला समोर आणू शकते. तिच्या मुलीच्या हृदयाच्या झडपांना प्रॉब्लेम होता. आज याच दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये तिच्या हृदयाच्या झडपांचं ऑपरेशन एकही पैसा न घेता फ्री केलंय. पूर्ण ऑपरेशनचा वेळ मी बाहेर आमच्या बाईबरोबर बसून होते. तेव्हा ते डॉक्टरही ब्राह्मण होते, केळकरही ब्राह्मण होते आणि मीही ब्राह्मण होते. आमची बाई दलित होती. याचा आम्ही तेव्हा विचार नाही केला की दलित हिच्याकरता कशाला. 3 तास ऑपरेशन चालू होतं, 3 तास आम्ही बाहेर बसून होतो. तिने रडत मला मिठी मारली ऑपरेशन झाल्यावर. हे दीनानाथ मधलीच उदाहरण आहे. अशी कित्येक ऑपरेशन्स मी दीनानाथ मध्ये फुकट झालेली पाहिलेली आहेत. आज याच डॉक्टर सुश्रुत घैसासांनी तुम्हाला आधीच ऑपरेशन फुकट केलं, त्याची लाज नाही ठेवायची तुम्ही काही. आज तुम्ही वाटेल ते डायरेक्ट तुम्ही ब्राह्मण आहेत हे म्हणून तुम्ही बोलायला लागाल तर कसं चालेल. आणि मग ऑपरेशन नशीब फोडलं नाही ते हॉस्पिटल, नाहीतर आज तिथनंही सुरुवात झाली असती. म्हणजे तुम्हाला ट्रीटमेंट द्यायला ब्राह्मण लागतो, पण काही घटना, मिसहॅप काही घडलं ते दुर्दैवीच आहे. कुणाला आनंद होईल माणूस गेला तर. आणि अशा घटना घडत असतात.
पेशंट जर तुम्हीच मुळात त्या बायकोला तुमच्या जर मृत्यूच्या दाढेत ढकललंय आणि तुम्ही जबाबदार मात्र घैसासांना मानणार, कशा करता वेळ लागला ह्याचाही विचार करा. या सगळ्या याच्यात दीनानाथ मधल्या सर्व डॉक्टरांची जात काढली गेली आणि आता IMAचा रिपोर्ट आल्यानंतर सगळे जर त्यांना वा वा छान म्हणत असतील तर आम्हाला ते चालणार नाही. मी स्वतः 18 पगड हिंदू एकत्र राहावे याच्याकरता मरत असते, पण त्याचा मला अभिमान आहे. मी काही उपकार करत नाही समाजावर, ही धर्म म्हणून माझी जबाबदारी आहे आणि मी हे कायम केलं पाहिजे किती खराब अनुभव आले तरी. पण मला जवळजवळ 25 ते 30 मुसलमान लोकांच्या याच्या मधल्या काळामध्ये धमक्या आल्या की बरं झालं आता बहुजन समाज वेगळा होईल, आणि केवळ ह्या कारणाकरता मी ते 2 शब्द बदलले. पण मला संपूर्ण बहुजन समाजाला हे बोलायचं नाहीये, हे माझ्या पोस्टमधनं सिद्ध होतं. मला त्याच्यात हे म्हणायचंय की ज्यांनी जात काढली, मीडिया सगळ्यात बेजबाबदार इथं मीडिया वागलेला आहे. मी परत सांगते, आज मी मीडियाच्याच ऑफिसमध्ये म्हणजे बसले. मला तर हेच हा. हाच उल्लेख करायचा की तो हो. नालायक मीडिया म्हणजे सगळेच आले का त्यात नाही, असं? मी तेच बोलते की याच्यामध्ये काही मीडिया, प्रत्येक सामान्य माणसाची देशात जबाबदारी आहे की देश अस्थिर होऊ नये, समाज अस्थिर होऊ नये, आणि या भावनेतूनच मी हे 2 शब्द बदलले. जसा या मीडिया, मी आज अजयजींच्या या चॅनेलमध्ये जी आली आहे, आज कालपासून मला 20-25 चॅनेलमधनं फोन आले, मी कुणाहीकडे गेले नाही, पण अजयजींकडे आले, कारण एक चांगलं धोरण ठेवून आणि देशाप्रती आपली जबाबदारी पाळून काम करणारी ही लोक आहेत, म्हणून आज मी इथं हे मी अभिमानाने सांगते. नक्कीच, हा. धन्यवाद याबद्दल. म्हणजे मुळात मला आणखी एक आता प्रश्न विचारायचा आहे. ससूनचा जो अहवाल आहे त्यामधले काही धक्कादायक माहिती आता माझ्याकडे आलेली आहे, बरं. त्याच्यावर आपण चर्चा करूया. बोला. एकतर ससूनच्या अहवालामध्ये केवळ दीनानाथ नव्हे, बाकीच्या उरलेल्या सगळ्या हॉस्पिटलवर ठपका ठेवण्यात आला. बरोबर. त्यात पहिल्यांदा दीनानाथ बद्दल आपण बोलूयात. हं. दीनानाथला असं म्हटलं गेलेलं आहे, म्हणजे ससूनच्या अहवालामध्ये, एकतर जेव्हा पेशंट आपल्याकडे आलाय, अर्थातच ब्लिडिंग प्रचंड होत होतं, BP हाय झाला होता, ट्विन्स होतं, हे ऑलरेडी तुम्हाला रिपोर्ट्सच्या आधी माहित होतं, कारण की तिथे त्यांनी ट्रीट पण केलं होतं त्याच्या आधी. तर अशा वेळी गोल्डन आवर जो असतो त्यावेळी तुम्ही पहिल्यांदा त्यांना ऍडमिट करणं गरजेचं होतं, असं म्हटलं गेलंय. दुसरी गोष्ट, जर तिथे आपल्याकडे ज्या काय फॅसिलिटीज आहेत त्या जर उपलब्ध नाहीयेत किंवा त्या वापरण्या योग्य नाहीयेत, तर तुम्ही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्यांना जाण्यासाठी त्या ठिकाणी उद्धृत करायला पाहिजे होतं, आणि जाण्याची सोय देखील तुम्ही प्रत्यक्ष करायला पाहिजे होती, असं ससूनच्या अहवालात म्हटलेलं आहे. सूर्य हॉस्पिटल करता सांगतो ससूनचं, हा, म्हणजे ते पुढे कुठे जायचंय त्यांना, पण ससूनने आपल्या ह्या दीनानाथने असं करायला हवं होतं. दुसरी गोष्ट, सूर्या या हॉस्पिटल बद्दल असं म्हटलं गेलेलं आहे की सूर्या हॉस्पिटलमध्ये कार्डियक स्पेशालिस्टच नव्हता. हा असा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आलेला आहे की ज्या स्त्रीला ऑलरेडी तिथे त्रास होत होता, हृदयाचे ठोके देखील वाढले होते. तिकडे पुढे गेल्यानंतर मणिपाल हॉस्पिटलनं माता मृत्यूचा शवविच्छेदन अहवालच सादर केला, जो येणं अपेक्षित होतं. सो या सगळ्या प्रकारामध्ये केवळ दीनानाथ दोषी आहे असं ससूननं म्हटलेलं नाही, तर याच्यामध्ये जिथं जिथं त्या महिलेला जावं लागलं त्या प्रत्येक हॉस्पिटलनं काही ना काहीतरी त्रुटी ठेवलेल्या आहेत. सो मला आता तुम्हाला असं म्हणायचंय, आता दीनानाथ मध्ये कुठल्या जातीचे डॉक्टर आहेत, सूर्यामध्ये कुठल्या जातीचे डॉक्टर आहेत, मणिपालमध्ये कुठल्या जातीचे डॉक्टर आहेत, हे बघून गेलेत का हो तिथे त्या? नाही ना. मला इतकंच म्हणायचंय, तुम्ही दीनानाथ मध्ये पहिल्यांदा गेलाच का, तर तुम्हाला ऑलरेडी विश्वासाच्या माणसानं माझं ऑलरेडी ऑपरेशन केलेलं आहे. सो मला इतकंच म्हणायचंय, जातीपातीच्या पलीकडं डॉक्टर आणि पेशंटचं नातं असतं. मी तर म्हणतो, जे आपण आई वडिलांना सुद्धा सांगत नाही ते डॉक्टरना सांगावं लागतं तुम्हाला, किंवा मला असा त्रास होतोय. शेवटी उलट आई असते माझ्यासोबत आणि मला म्हणते, अरे सगळं सांग तुला काय होतंय ते, असं, आणि मग डॉक्टर सगळं ऐकतात. तसंच इथं आहे. पण इथे सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम हाच आहे की दीनानाथने तेवढं करणं गरजेचं होतं, एकतर मल्टी स्पेशालिटीमध्ये जाणं आणि पाठवण्यासाठी आपल्याकडून सोय करणं, कारण त्या महिलेला त्याच ठिकाणी खरं तर ना ॲम्ब्युलन्स उपलब्ध झाली, ना कुठली गाडी, अर्थात खासगी याच्याने त्या गेल्या नाही. दीनानाथनी तर दिलं नाही एवढं तर नक्की आहे. एक मिनिट, मी डॉक्टर नाही, अहवालात म्हटलेलं मी तुम्हाला नाही, मी जे प्रत्यक्ष झालंय आणि जे डॉक्टरांशी बोललीये त्याच्यावरनं सांगते. सगळ्यात पहिली गोष्ट, ती जेव्हा दीनानाथला आली तेव्हा तिला ब्लिडिंग होत नव्हतं, ती तपासणी करायला आली होती. डॉक्टर घैसासांनी इतकंच सांगितलं की तुम्ही डायरेक्ट 7व्या महिन्यात माझ्याकडे आलाय. जेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रेग्नन्सी करू नका, हे जर त्याच डॉक्टरनी सांगितलंय,
पहिलं ऑपरेशन फुकट करून झालंय. आज सगळं IVF ला किती खर्च आणखी एक येतो? तुम्हाला बरं झालं ऐका. आता एक मिनिट. इंदिरा IVF चा पण सांगितलंय, Exactly. तो पण आहे. मला माहिती आहे. इंदिरा IVF न 4 ते 5 दिवस आपल्याच तिथे ठेवून का घेतलं हा प्रश्न केलाय, की माहित होतं त्यांचं त्या बऱ्या होत नाहीयेत, मग त्यांना तिथे का ठेवण्यात आलं असंही म्हटलं. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा, इंदिरा IVF ची सगळ्यात मोठी चूक आहे म्हणजे तिला ओव्हरियन कॅन्सरनी तिचं ऑपरेशन झालंय. अशा वेळी तिच्या जीवाला धोका आहे माहिती असतानाही त्यांनी केलं. सगळ्यात पहिलं. दुसरी गोष्ट, दीनानाथला त्या आल्या तेव्हा त्या जस्ट तपासायला आल्या, त्यांना काहीही तेव्हा होत नव्हतं. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की डॉक्टर घैसासांचं म्हणजे डॉक्टर आणि पेशंटचं जे नातं आपण म्हणालात की प्रेमाचं असतं, तसंच हे नातं होतं. आणि त्या काळजीपोटीच डॉक्टर सुश्रुत घैसासांनी पेशंटचे नातेवाईकांनी त्यांना अक्षरशः पळून गेले तिकडनं, तरी सुद्धा सुश्रुत घैसासांनी त्यांना फोन केला. तो फोन कशा करता केला? रिसिव्ह केलेला नाहीये फोन त्यांनी. रिसिव्ह केलेला नाही आणि त्याचे पुरावे आहेत. CDR पण आलेले आहेत असं. तर मला हेच म्हणायचं आहे की डॉक्टर घैसासांना काळजी नसती तर डॉक्टर घैसासांनी फोन केले असते का? 2-3 फोन केले आणि भिसेंनी फोन उचलले नाहीयेत. तर याच्यामध्ये कुणी जबाबदारी पाळली आणि कुणी जबाबदारी टाळली, तरीही तुम्ही घैसासांना जर दोषी ठरवत असाल आणि वर म्हणत असाल की हे ब्राह्मण आहेत म्हणून मी माझ्या पोस्टमध्ये असं म्हटलं की इतका जर तुम्हाला ब्राह्मणांचा राग आहे, मुळात ते भिसे कुटुंबीय खूप डॅम्बिस आहे. एक तर तो नवऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा, मी परत सांगते, गुन्हा दाखल, सगळं कुटुंब जबाबदार आहे. आणि एवढं करून तो पळून गेला. ते सांगतात की डॉक्टर केळकर ओटीतनं बाहेर आले की त्यांना अधिकार आहे, तुम्ही बोला. त्यांनी असं कुठेही लिहून दिलेलं नाही की पैसे भरले नाही तर ट्रीटमेंट होणार नाही. मला एक सांगा, एका पेशंटला किती वेळेला ऑपरेशन एका हॉस्पिटलने फुकट करायचं आहे? बाकी पेशंट नाही आहेत म्हणजे मला हॉस्पिटल मधलं काही कळत नाही. फक्त मला आणखी एक शंका आहे, तुमच्याकडनंच मला पहिलं ऑपरेशन फुकट केलंय कॅन्सरचं, पूर्णपणे फुकट ऑपरेशन झालंय. मग दुसरे ऑपरेशन करता म्हणजे मुळात ही परिस्थिती परत आणावी का? IVF ला किती खर्च येतो माहितीये तुम्हाला? 4 ते 5 लाखाच्या खाली खर्च येत नाही. हे पैसे या माणसांनी भरले आणि डिलिव्हरी मात्र फुकट हवी आहे, जी सगळ्यात कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजे हा डॅम्बिसपणा, दुतोंडीपणा काय? इथं त्या कुटुंबाला कोणी का विचारत नाही की तुला एवढी काय गरज होती, तुझ्याकडे परिस्थिती नव्हती तर मूल दत्तक घ्यायचं नाही एखादं. IVF ला तसं सुचवलं होतं ना घैसासांनी. डॉक्टर घैसासांनी सुचवलं होतं, तू IVF ला जाणार, 5-5-6-6 लाख रुपये खर्च करणार, बायकोला मृत्यूच्या दारात ढकलणार, पण तुला तुझाच अंश पुढे हवाय म्हणून तो त्या बाईचा खून करणार आणि तरी हा खून तुला फुकट करून हवाय म्हणून तो डॉक्टर. बरं, तुम्ही मला सूर्या आणि या हॉस्पिटलचं सांगितलं, मणिपाल. मला एक सांगा, या लोकांनी ट्रीटमेंट केली नसती तरी या लोकांनी परत तिथे ब्राह्मण असते समजा, मला माहित नाही कोण आहेत आणि मला जातीपातीत इंटरेस्ट पण नाही, त्यांनी ट्रीटमेंट केली असती तरी त्या गेल्या म्हणून तुम्ही आता बोलताच आहात, तुम्ही म्हणजे समाज, आणि केली नसती तरी तुम्ही म्हणाला असतात की बघा एवढे दारात आले पेशंट आणि तुम्ही केली नाही, जसं तुम्ही दीनानाथ बद्दल बोललात. म्हणजे तुम्ही असं केलं तरी बोलणार आहेत, असं केलं तरी बोलणार आहेत. शेवटी डॉक्टरच्या सत्सद विवेक बुद्धीला जे पटेल ते डॉक्टर करत असतो आणि प्रत्येक डॉक्टर ती प्रॅक्टिसच्या वेळेला शपथ घेत असतो. आणि मला दीनानाथचा अनुभव आणि माझ्यासारख्या हजारो लोकांना अतिशय चांगला आहे. एक तुम्हाला सांगते, जेव्हा लाखो लोक ऑपरेट करत असतात, एखादं हॉस्पिटल चालवत असतात, तेव्हा कधी कधी मिसमॅनेजमेंट होऊ शकते. आमच्या बाबतीत झालंय. आता माझा भाऊ ऍडमिट होता तेव्हा काही काळ डॉक्टर यायला किंवा त्यांना मदत मिळायला वेळ लागला. आम्ही गेलो आणि अग्रांनी सांगितलं हे ताबडतोब करा, होत नाहीये. त्यावेळी त्या डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं, हो असं असं नाही आहे, नका काळजी करू, आम्ही जबाबदार आहोत. आपण खूप पॅनिक झालेले असतो आणि आपल्याला असं वाटतं की अरे काय आपल्या पेशंटची काळजीच नाहीये यांना. तर तसं नसतं. आपणही थोडा पेशन्स ठेवायला पाहिजे. त्रास होत असेल तर तिथे डॉक्टर नर्सेस असतात. पण तुम्ही जर पळूनच तिथनं गेलात आणि ठपका डॉक्टरवर ठेवलात तर त्याला डॉक्टर आणि हॉस्पिटल जबाबदार नाही. माझं काही कोणी नातेवाईक दीनानाथमध्ये नाही का, त्या हॉस्पिटलची मी ट्रस्टी नाही, कोणीही नाही. पण एक सत्सद विवेक बुद्धी असलेला सुशिक्षित सुसंस्कृत व्यक्ती म्हणून मी एवढं नक्की सांगेन की हा त्या कुटुंबाचा आणि त्या सगळ्या परिस्थितीतनं मलिदा खाणाऱ्या, या समाजात अस्थिरता निर्माण करणाऱ्या समाजाच्या एका घटकाचा या सगळ्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. आणि त्या घटकाला उद्देशून मी ती पोस्ट केली आहे आणि मी ते स्पष्ट लिहिलंय. मला नाही वाटत मला काही एक्सप्लेनेशन द्यायला लागावं. मी ती पोस्ट एडिट एवढं करता केली की त्याच्यामध्ये मुसलमान बऱ्याच लोकांनी उडी मारली आणि तिथं त्यांनी हे तुमचे नाहीत, हे आमचे, ते तुमचे, दलित आमचे आहेत, तुम्ही सवर्ण, मराठा आणि ब्राह्मण वेगळे आहात, अशी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी ती पोस्ट एडिट केली, बाकी काही. कसं आहे माहितीये का,
एका बकेटमध्ये जर पाणी असेल, त्या पाण्यावर तुम्ही किती काठ्या मारल्या तरी पाणी वेगळं होऊ शकत नाही. कारण की पाण्याचा प्रत्येक थेंब न थेंब हा पाणी म्हणूनच पुढे मिळवत असतो. आणि ऍब्सोल्युटली. म्हणून तो समाज आहे. समाज कधी तोडता येत नाही. मला आता इतकं एकच म्हणायचंय, त्या 10 लाखाच्या त्या मागणीवर किंवा त्या 10 लाखाच्या डिपॉझिटवर फक्त आपण बोलूयात. हं. ते नेमकं काय होतं? आता काय असतं सांगते. डॉक्टर केळकर राहू केतू जे म्हणाले ते आम्हाला काही सुरुवातीला पटलं नाही. पण त्याच्यात त्यांच्या म्हणण्याचा उद्देश हा होता. आता पटलंय असं तुम्हाला नाही. म्हणायचंय? पटलेलं नाहीच आहे. पण त्यांनी त्यांच्या मनात काही वेगळं त्यावेळी एक सांगते. डॉक्टर केळकर आता हे अख्खं हॉस्पिटल चालवत आहेत. हं. तेवढी उंची आमची नाही. हं. हे तुम्हाला सांगते. आणि आपल्यापैकी कोणाचीच नाही. हं. कुणीच त्याच्याबद्दल बोलू नये. हं. कारण ₹200 फी घेऊन पेशंटला बघणारा हा डॉक्टर आहे. यांच्याबद्दल आपण न बोलणं चांगलं. म्हणजे इतक्या पेशंटला त्यांनी फुकट ट्रीट केलंय. का पण बोलावं अशा देव माणसाबद्दल? तर माझं म्हणणं एवढंच आहे की डिपॉझिट करा. याचा पेशंटनी त्यांना विचारलं की अंदाजे किती खर्च येईल. त्याच्यावर त्यांनी असं उत्तर दिलं, साधारण 20 लाख खर्च येईल, 10 लाख तुम्हाला माफ केले जातील हॉस्पिटलच्या ह्याच्यातनं. साधारण 10 लाखाचा खर्च येईल. तो त्यांनी डिपॉझिट हा खर्च शब्द तिथे वापरला. डिपॉझिटच करा, नाहीतर ट्रीटमेंट मिळणार नाही असा कुठेही उल्लेख नाहीये. विपर्यास प्रत्येक शब्दाचा करून, जात काढून हे सगळं डॉक्टर आणि पेशंटच्या नात्याच्या पावित्र्याला गालबोट या सगळ्या लोकांनी लावलंय. आणि या लोकांना कडक तंबी म्हणून माझी ही पोस्ट आहे. आणि मला अजूनही वाटत नाही की मी यात काही चुकीचं लिहिलं. ही पोस्ट फक्त अशाच लोकांकरता आहे. आणि तेही त्यात मी लिहिलंय की जे या सगळ्याला जबाबदार आहेत आणि ज्यांनी डॉक्टरांची जात काढली अशा लोकांनी ब्राह्मण जातीच्या डॉक्टरकडे जाऊ नये. जर त्यांना इतका राग असेल तर. अशी माझी पोस्ट होती. अदरवाईज कधीही कुठलाही डॉक्टर तात्याराव लहानांसारखी व्यक्ती, ही पायावर डोकं ठेवावं अशी व्यक्ती आहे. अशांना कोण म्हणेल कोण रिझर्वेशन मधलं आहे आणि कोण काय काय घेणार? असं काही नाही. त्यामुळे रिझर्वेशन म्हणण्याचा अर्थ एवढाच होता की हे जे सगळे मोठे नेते आहेत किंवा मोठे असे नेहमी प्रथितयश हॉस्पिटलमध्ये चांगल्या डॉक्टरकडे जातात, ते कर्मधर्म संयोगाने ब्राह्मण असतील तर तो योगायोगाचा भाग आहे. तात्याराव लहानेंना सुद्धा आता मध्ये फार मोठ्या खूप संकटाला त्रास सामोरं झाला. जावं खूप खूप लागलं. खूप आता अगदी शेवटच्या घटकापर्यंत मी येतोय. तुम्ही तुमच्या पोस्टचं सगळं क्लिअर केलं, लोकांनाही भूमिका समजली. हं. तुम्ही जितक्या आक्रमक आहात ना तितक्याच हळव्या पण आहात. आता ते कसं काय तेही मी सांगतो. तुम्ही मला सांगा, एक आई जी जन्माला आलेल्या मुलांना पाहूही शकत नाही, तिने तिकडे डोळे मिटलेत आणि इकडे या चिमुकल्यांनी आपले डोळे उघडलेत. हो ना. आपण नेहमी एक म्हण म्हणतो सुंदर अशी ती की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. खरं तर आज त्यांच्या वाट्याला तेच आलंय. हं. आता ती जसजशी मोठी होत जातील ना, आता त्यांचं फिडिंग कसं असेल हा सगळाच म्हणजे एकदम सगळेच म्हणजे प्रॉब्लेम. काय विचार करावाच हा प्रश्न आहे. तर ही मुळे भविष्यात उद्या हे सगळं प्रकरण आता जेवढं काय उठलंय नंतर शांत होईल, कोण डॉक्टर कोण हॉस्पिटल सगळं संपेल. हं. पण भविष्यात ही पोरं मात्र त्यांच्या आईला मुकली हो. एवढं मात्र कायम नक्की आहे. आणि त्यांची आई कुठे आहे जेव्हा हा ते प्रश्न करतील ना, हं. तेव्हा जो त्रास त्यांना भोगावा लागणार आहे, बरोबर. त्या त्रासाचं काय. तर मला फक्त तुम्हाला त्याचबद्दल विचारायचंय की आयुष्यात असं कधी कोणाच्या वाट्याला दुःख येऊ नये जे त्या दोघींच्या आलेलं आहे. हो. तर त्याबद्दल फक्त तुमचं म्हणणं, एक आई म्हणून तुम्ही काय म्हणणार? मी खरंच सांगते, मी 2 मुलांची आई आहे. आज मूल अनाथ असणे, एक वेळ वडील नसले ना मुलांना, आवश्यकता दोघांचीही असते नो डाऊट. पण तरी आई असते ना ती मुलांना कायम लागते. आज खरंच त्या 2 चिमुकल्या जीवांबद्दल अतिशय वाईट वाटतं. आणि त्यांचा काय दोष आहे या सगळ्या याच्यामध्ये? या सगळ्यामध्ये त्यांच्या बापाचा सगळ्यात मोठा दोष आहे. आज त्या आईला, आज सरोगसीद्वारे त्यांनी जर मूल जन्माला घातलं असतं तर आई आणि वडील दोन्ही त्या मुलांना मिळाले असते. ती स्त्रीचा जीव वाचला असता आणि ही जी सगळी सामाजिक भयानक अस्थिरता झाली ही सगळी वाचली असती आणि ती मुलं आयुष्यभर आई वडिलांच्या प्रेमाला कधी पोरकी झाली नसती. एवढं मी नक्की सांगेन की माझी तर याच्यामध्ये महिला आयोगाला विनंती आणि आग्रह आहे की या माणसावर तुम्ही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. कारण त्यांनी या 2 मुलांनाही पोरकं केलेलं आहे आणि त्यांनी त्या स्त्रीचाही जीव घेतलेला आहे. आई नाही असं कधी होऊ नये, हे दुर्दैवाची गोष्ट आहे. नक्कीच. आणि मी आता शेवट करतोय. धन्यवाद, आपण आलात आणि तुमची नमस्कार. भूमिका स्पष्टपणे मांडलीत. पण शेवटी तुमचा हळवेपणा, जी शेवटी आई आहात तुम्ही आणि ती तुम्हाला लक्षात आलं की काय आज त्या मुलींची अवस्था झाली असेल. खरंच. आता मला फक्त इतकंच म्हणायचं आहे, अनघा घैसास यांनी ज्या पोस्ट केल्या
आणि आपलं जे ठाम परखड मत मांडलं ते कुणाविषयी परखड मांडलेलं आहे हे पण त्यांनी क्लिअर केलेलं आहे. याचा अर्थ असं नव्हे की या डॉक्टरनी त्या पेशंटला तपासायचं नाही किंवा या पेशंटनी त्या डॉक्टरकडे जायचं नाही. या जातीभेदाच्या पलीकडं माणूस ही जात आणि माणुसकी हा धर्म आहे. म्हणून मी नेहमी तुमच्याशी संवाद साधताना एक वाक्य म्हणत असतो की जाता जात नाही तिला म्हणतात जात, कधी विझणार ही जातीभेदाची वात, सळसळत असेल तुमच्या हृदयात मानवतेची पात, तर निश्चित होईल एक ना एक दिवस या जातीभेदाचा निपात. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.